उठावटी नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी नामा परते साधन नाही जी तू करशी अनेक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी हा करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी विठ्ठला विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणागते गौरी नारायणी नमोस्तुते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा माहिगोपीठितरी भीमरथ्यां वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रं समागत तिष्ठां तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग कधीचा विसरू श्री बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मस्तक ही पायावरी हा वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी मस्तक पायावरी वार करी संताच्या संताच्या यावर करी संताच्या पायावर यावर करी संताच्या यावर करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या नमो सद्गुरु तुक्या दान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मनोजो मारुती वेगम जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं निरुद्धमकं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख बंधन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख बंधन मारुती नंदन हे नंदन मारुती नंदन
तेचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंची नमस्कारोनी आता वंदरंग भूमिका कीर्तने होते लोका टाळ मृदंग श्रुती दिगा ते माझे नमन दंडवता ईश्वर नमन कोणी सगळा हरिकथा बरोवी बबड्या बोला आज्ञाने म्हणून आपल्या बाळा चालवी सगळा नामा म्हणे विठाला विठाला नाम घेता उठाउटी नाम घेता उठाउटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु वैराग्याची मूर्तिमंत पुतळे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळसळचा अशी या महाराष्ट्रातील एक अधिकारी संपन्न संत बाबा संत म्हटलं की पुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावा लागत नाही कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज तक जेवढे संत झाले ते प्रत्येक संत अधिकारी संपन्नच ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोबराय आठवतात भक्ती म्हटलं शिरोमणी नामदेवराय आठवतात शांती म्हटलं पैठण निवासनाथ बाबा आठवतात आणि वैराग्य म्हटलं की आम्हाला जगद्गुरु तुकोबराय आठवतात त्यातही वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला सर्वसामान्य ज्यावर उपदेश करताना सांगतात बाबा ऐकारी तुम्ही आम्ही या विश्वामध्ये जन्माला आलो या भूतलावरती जन्माला आलो ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो ज्या भगवंताने तुम्हाला अनमोल असा माणसाचा जन्म दिला याच्या आधी कधी मिळाला नाही इथून पुढे कधीच मिळणार नाही मग काय करा ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो तो जगाचा मालक जगाचा चालक अख्खा विश्वाचा ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा जीवनामध्ये आपला असा करा महाराज तुम्ही सांगता आम्हाला माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर देव प्राप्त करा त्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही देहाचं सार्थक नाही देव प्राप्त करायला होता पण एकेकाळी तुम्हीच म्हणता देवापाशी जाणं सोपं नाही म्हणजे माणूस जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर देवाला शरण जा म्हणता आणि देवाला शरण जाणं सोपं नाही म्हणता मग सोपं करून सांगा देवाला शरण जाण्यासाठी करावं काय लागेल हरिप्राप्तीचे उपाय द्रावे अगोदर आम्हाला संताचं दास व्हावं लागेल संताचं चाकर व्हावं लागेल संताचं सेवक व्हावं लागेल समजा आम्ही संताचं दास झालो तर काय होईल हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम लाभ संताच्या चरणात आहे म्हणून त्यांचं दास व्हा महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही संताचा दास हो संताचा दास झालो तर फायदा काय काय फायदा एकच होईल पुढे आज सौरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आज सौरेना एकदा जर संताचं दास्यत्व स्वीकारलं संताचं दास झालो तुकोबराय सांगतात पुढे आज म्हणजे इच्छाच उरत नाही असं संत काय करतात हो एरवित्य नाही बाबा उद्धाराचं साधन म्हणजे कृपा करतात काय करतात संत कृपा करतात आणि अलीकडच्या काळामध्ये ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळमामा सावता बाबा नाथ बाबा अशा अनेक संतांची कृपा होणं सहसा सोपं नाही सहसा कुणावर होतच नाही अलीकडच्या काळामध्ये आणि ज्याच्यावर झाली तुकोबराय सांगतात कल्पांतीही सरीना कधीच न सरावी एवढी कृपा संत तुमच्या आमच्यावरती करतात आणि एकदा का संताची कृपा झाली की मग आम्हाला देवापाशी जाणं सोपं होतं संताची कृपा प्राप्त केली धरलं संताचं चरण गेलो देवापाशी मग देवापाशी गेल्यावर करायचं काय तुकोबराय म्हणले बाकी काय करू नका आलाय तुम्ही नाम सप्ताहाला आलाय देवाच्या दारात येताय दरवर्षी कीर्तनाला एक करा आला ना तुम्ही ह्या कीर्तनात ह्या सभा मंडपामध्ये बसा आणि पुढे येऊन बसा आणि बसल्यानंतर एक करा ह्या कीर्तनात आला देवाच्या दारात आला काय करा बाकी काय करू नका फक्त देवाला आवडतं ते करा महाराज प्रश्न आहे असा आहे आमचा काय आवडतं तुमच्या देवाला आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस महाराज काय आवडतो तुमच्या देवाला आमच्या देवाला फक्त एक आवडतं नामाचा उच्चार रात्रंदिवस आलाय कीर्तनाला आलाय भगवंताच्या दारात एक करा जे देवाला आवडतं ते करा महाराज काय नामाचा उच्चार रात्रंदिवस होय नाही जमत हो नाही जमत आम्हाला रात्रंदिवस तुकोबराय म्हटले ऐका
आलाय तुम्ही सप्ताहाला, आलाय तुम्ही देवाच्या दारात, आलाय तुम्ही भगवंताच्या दारात, आलाय ना, हे करा. देवाला आवडतं ते करा. देवाला रात्रंदिवस नामस्मरण केलेलं आवडतं. तुम्हाला जर नाही रात्रंदिवस जमलं, तुकोबराय म्हटले नका रात्रंदिवस देवाचं नाव घेत बसू, नका तुम्ही सतत मुखाने पांडुरंगाचं नाव घेत बसू. पण एक करा, ज्यावेळी तुम्ही निवांत असाल, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, किंवा काम करत असताना तुम्ही फक्त सतत मुखानं नाम घ्या. जर तुम्हाला नाही सतत घेता आलं तर कधी बी घ्या. नका तुम्ही रात्रंदिवस घेत बसू, नका तुम्ही सतत घेत बसू. नाही तुम्हाला रात्रंदिवस जमलं तर कमीत कमी नाम घेता उठा उठी. काय म्हणले? नाम घेता राहू नका किंवा नाम घेता उठा उठी. हा, काय म्हणले? नाम घेत राहा, पण रात्रंदिवस नाही, उठा उठी घ्या. उठा उठी म्हणजे काय असतं? आपल्याकडे सहज म्हणे बघा, आमक्या तमका आपण सहज म्हणतो का त्या आमक्या तक्या पाहुण्याला गड्या उठा उठी मरण आलं. उठा उठी, उठा उठी म्हणजे काय? चालता बोलता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उदरती. भगवंताचं नाव घ्यायला काळ लागत नाही, तिथे लागत नाही, वार लागत नाही. कोणत्या क्षणी कोणत्या स्थितीला तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. फायदा फायदा काय? अलीकडच्या काळात आम्ही फायद्याशिवाय देवाची भक्ती सुद्धा करत नाही. काय फायदा? देवाचं नामस्मरण केल्यानंतर, देवाची भक्ती केल्यानंतर फायदा एक, होय संसाराची तुडी. संसारातून तुमच्या आमची सगळ्याची सुटका होईल. पण बुवा कुठल्या संसारात न हो? आमच्या भाषेतला संसार म्हणजे दहन दौलत, पायसारखा, दागदागिना, जमीन जुमला, शेतीवाडी, बंगलामारी, नोकर चाकर, ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही संसार म्हणतोय. पण आज तुकाराम महाराजांच्या भाषेतला संसार आहे का? जगद्गुरु तुकोबराय माणसाच्या देहाला संसाराची उपमा देतात. पुरावा, संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. काही ठिकाणी संतांनी जे उघड्या डोळ्यानं तुम्हाला दिसते का नाही, हे अख्खं जग, अख्खं ब्रह्मांड, अख्खा विश्व संसार आहे. अवघाचे संसार सुखाचा करीना अनिंद्य भरणं तिही लोके, म्हणजे सगळीकडे हे जग म्हणजे संसार आहे. काही ठिकाणी लय खोल ऐकत असाल तर तुम्ही आम्ही घरी करतोय तो प्रपंच सुद्धा एक संसारच आहे. संसार दुःख मुळ चहुकडे बिंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. काही ठिकाणी अहंकाराला सुद्धा संसार ही उपमा आली. म्हणजे देवाचं नाव घेतलं तर देहरूपी, विश्वरूपी, प्रपंचरूपी, अहंकार रूपी संसारातून आमची सुटका होईल. महाराज एवढं सगळं करून आम्ही करायचं काय? तुकोबराय म्हणले बाबा काही करू नका, ज्याच्या करता जन्माला आला ते करा. म्हणजे आईचा लाभ बांधा गाठी थेट विठ्ठल पायी पडे. त्या भगवंताच्या चरणाला मिठी मारता यावी असं काहीतरी कमवा. तुकोबराय तुम्ही लिहिता विठ्ठल पायी पडी मिठी, म्हणजे तुम्ही आधी करता आणि मग जगाला सांगता. हो, म्हणजे तुम्ही भगवंताच्या पायाला मिठी मारून आलेलं दिसताय. म्हणले हो, मिठी मारून देतोय वैदेव. हो, अलीकडच्या काळात तुम्ही सहसा कुठल्या बी देवाच्या दारात जा बाबा, कमीत कमी 10 फुटावरून दर्शन आहे. किती हो? 10 फुटावरून. पण जगाच्या पाठीवर फक्त एक देव असा या जो थेट भक्ताला चरणावरती मस्तक ठेवून देतो. त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल जगाच्या पाठीवर एक देव असा या जो थेट भक्ताला चरणावरती मस्तक ठेवून देतो. त्याचं नाव आहे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. दुसरा देव नाही पाया. थांबा थांबा, आणखी एक देव आहे. कोणता? लालबागचा राजा. गेलाय का देवाला कधी? बघा, त्या देवाच्या दारात गेला का नाही, तो देव पायावर डोकं ठेवून देतो. पण हा लालबागच्या राजाच्या दारात द्वैत या. एक पाय थोडा खाली जमिनी लगत आणि एक पाय थोडा उंच आहे. जो जमिनी लगत पाय या त्या पायावरती गोरगरिबांची धुंड पडते या दर्शना करता, आणि जो थोडा उंच पाया तिथं श्रीमंत लोकांशी सेल्फी घेत आहेत. म्हणजे त्या देवाच्या दरबारात द्वैत आहे गो? तिथं द्वैत नाही. अरे उलट ह्या पांडुरंगाच्या दरबारात द्वैत नाही. इथं कुणाला दुजा भाव केला जात नाही. उलट ह्या दरबारात म्हटलं जातं या रे यारे यारे लान तोर याती बळकी नारी नर करावा विचार नरके चिंता दौलती. यारे यारे यान तोर याती बळकी नारी नर करावा विचार
येतील दाखवायची. जगाच्या पाठीवर एक देव असा या ज्या भगवंताच्या दारामध्ये दुजा भावना आहे. उलट तिथं सगळ्याला म्हटलं जातं या रे या रे लहान थोर, या ती भले ती नारी नर किंवा सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय असा आहे जिथं कुणाला दुजाभाव म्हटला जात नाही किंवा सगळ्याला सामावून घेणारा जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. आणि त्याच वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. त्या नामाच्या बळावर तुम्ही असं काहीतरी कमवा त्या जगाच्या मालकाच्या दरबारात त्याच्या चरणाला मिठी मारता यावी. ऐसाला बाबा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. का हो महाराज दुसरा मार्ग नाही का मला देवाकडे जायचा? आहा नामापरते साधन नाही, जे तू करशी आणि काय बाबा दुसरं काय बी कर, तू देवापाशी जाऊ शकत नाही. सगळ्यात सोपा मार्ग आहे ते नाम घ्या. हे जगद्गुरु तुकाराम महाराजाला जगाला पटवून द्यायचं होतं, पण झालं कसं? तुकाराम महाराजांचं काही लोकांनी ऐकलं नाही. म्हणून तर तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं तुका म्हणे मेलो. सांगून आम्ही मेलो तरी सुद्धा लोकांनी ऐकलं त्यांचं. किती सांगू तरी नाही ऐकलं नाही कुणाचं? त्यांचं. मग हा चला मी कायच म्हणतो नाही अजून ध्यानात ठेव. ते म्हणले काय एवढं सांगतोय तरी लोकांनी ऐकलं नाही. तुकाराम महाराजाला दया आली. प्रत्येकाला म्हणू लागले घड्या माणूस म्हणून जन्माला आलाय, शेवटचा जन्म आहे. रात्री झोपणं आपल्या हातात, झोपेतून उठणं आपल्या हातात नाही, शेवटचा जन्म आहे. आता तरी कीर्तनात आलाय, देवाचं नाव घ्या, टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या. नाही लोकांनी घेतलं. तुकाराम महाराजांना दया आली. मग देव घेतला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आईता आला घर पुसून देव घरी घेऊन गेलो. लोक म्हणले देव न लगेच 60 जागाच नाही म्हणले आम्हाला नको देव. मग आणखी दया आली तुकाराम महाराजाला. एवढा त्रास दिला तरी स्वतःचा मार्ग सोडला नाही. देह जावा त्वारा हो पांडुरंग दृढ भाव. मेलं तर चालेल पण मार्ग सोडणार नाही. एवढा त्रास दिला. मारलं म्हणजे समाजानं भरपूर त्रास दिला. उखळतं पाणी अंगावर टाकलं. संत होणं सोपं नसतं बरं का. ऐकून जा. संत होण्याकरता, संतत्वाच्या पदवीला प्राप्त करण्याकरता ऐकून जा रे बाबा. संत होण्याकरता संत राहावं लागतं तेव्हा संत होता येतं. काय म्हणला बुवा? संत होण्यासाठी माऊली बुवा संत राहावं लागतं तेव्हा संत होता येतं. भर दिवसा बोराटीच्या काठीने मारलं सहन करावं लागतंय. उखळतं पाणी अंगावर टाकलं झेलावं लागतं. लोकांनी शेण झोळीमध्ये टाकलं सहन करावं लागतं. तू काय म्हणे संत सोशी जगाच्या जगात एवढा त्रास सहन करावा लागतो तेव्हा संतत्वाची पदवी प्राप्त होत असते. एवढा जरी समाजानं त्रास दिला तर कोबराईने मार्ग सोडला नाही. प्रत्येकाच्या घरी जायचे. लोकांनी देवाचं नाव घेतलं नाही. आणखी दया आली. तो कोबराई प्रत्येकाच्या घरी जायचे. बाबा ऐका रे ए घ्या देवाचं नाव. माणूस म्हणून जन्माला आलाय. गावामध्ये सप्ताह चालू या सप्ताहामध्ये हाताने टाळे घ्या, मुखाने नाम घ्या. लेका हो माणूस म्हणून जन्माला आलाय. शेवटचा जन्म घ्या त्या देवाचं नाव. तुमच्या पाया पडतो. लागोनी या पाया विनवतो तुम्हाला. लागोनी या पाया विनवतो तुम्हाला. पाया विनवतो तुम्हाला. लागोनी या पाया विनवतो तुम्हाला. रटाळी बोला मुखी नाम रटाळी बोला. रटाळी बोला. रटाळी बोला. मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. रटाळी बोला मुखी नाम रटाळी बोला. मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. ऐका रे बाबा आलाय सप्ताहात. आलाय तुम्ही देवाच्या दारात. एक करा. हातानं टाळी मुखानं नाम घ्या. पाया पडतो तुमच्या. तुकोबराय म्हणले लागून या पाया विनवितो तुम्हाला. कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ. पाया पडले सगळ्याच्या. आता तरी देवाचं नाव घ्या. पाया जरी तुकाराम महाराज पडले तरी काय लोकांनी देवाचं नाव घेतलं नाही. मग तुकाराम महाराजाला राग आला. मगाशी वापरलेलं प्रमाण बी तुकोबराने वापरलं. आणखी एक वापरलं. पुढं बघा सगळे बघा. पुढं बघा. असं तुकाराम महाराज प्रत्येकाच्या घरी गेले. पाया पडून देवाचं नाव नाही घेतलं. मग एक शब्द वापरला. खाली बसलेले फक्त बोलायचं बरं का. सांगायचं का नाही सांगायचं एक असतो सांगू. असंच करावं लागेल की. हा सांगायचं का नाही. तुकाराम महाराज पाया पडून नाही ऐकलं म्हणून एक शब्द वापरला. सांगू का नको. होय म्हणा नाही म्हणा. पटपट पटपट खाली बसलेले सांगायचं ना. हा काय म्हणले माहितीये का.
पाया पडून जर सांगतो या तरी तुम्ही देवाचं नाव घेत नसताल तर मग नाम न वदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. कोण म्हणतं या गुलदगड महाराज नाही गावातनं बाहेर बी जायचं नाही तसं नाही. कोण म्हणतंय हे 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 माझं प्रमाण नाही हे कोणाचं आहे. तुकोबराया काय सांगतात नाम न वदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. आणि असं बरंच गडे मरून जातात पण देवाचं नाव कधी तोंडात येत नाही. बर स्वतः बी घेत नाही करतय त्याला बी करून देत नाही. तू का म्हणे सत्य कर्मा भावे साय आणि घातरी या भयणार का जाणी. स्वतःच्यानं चांगलं होत नाही एखादं करतय त्याला बी करू. एखादा गावातला चांगला माणूस असा चांगल्या मार्गाला लागला का नाही बिचारा तो कसा का असना परत आपला तो सुधारला चांगला झाला माळ घातली की लोकांची सुरुवात जुपीच असते बघा ती बसलेली फुकटची CCTV कॅमेरा घातली वाटतं माळ थपलाय वाटतं बुका ते काय गावरे आहे त्यावेळी थपायला. मी पाया पडून सांगतो आपल्याच्या नजर चांगलं होत नसेल तर एखादं करते त्याला आडवं येऊ नका. तू का म्हणे सत्य कर्मा भावे साय आणि घातली या भय नरका जाणी. म्हणजे स्वतः पण करत नाही दुसऱ्याला करतात त्याला करू देत नाही. अशाला तुकोबरायांनी शिव्या घातल्या तरी लोकांनी ऐकलं नाही. मग तुकाराम महाराजांना आणखी जाय आली. तुकोबराया हा करून सांगू लागले. हा करोणी म्हणजे दोन प्रकार. एक म्हणजे हात वर करून दुसरा हा करोणी म्हणजे अंतकरणातून. गावाच्या पाराव गेली. पहिल्या काळात जरी कधी सूचना द्यायची म्हणलं का नाही गावात पाराव जायची. ऐका हो ऐका आपल्या कुसूर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान होत आहे. सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्या हो अशी सूचना यायची. पहिला आता सोशल मीडियामुळे निघून गेलं ते सगळं. त्या काळामध्ये तुकोबराया गावाच्या पाराव गेली आणि हा करोणी म्हणजे हात वर करून आणि अंतकरणातून सांगू लागली. हा करोणी सांगे तुका नाम घेता राहू नका. आता तरी त्या जगाच्या मालकाचं नाव घ्या आणि त्या नामाच्या बळावर तुम्ही असं काहीतरी कमवा असं काहीतरी मिळवा. आईचा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिटी. काहीसा या अर्थाचा अतिशय पवित्र अतिशय गोड समर्पक प्रसंगाला साजेल असा नामाचं महत्व सांगणारा अभंग. नियोजन पाहिजे श्रवणारा ज्ञात या आपल्या या ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये या मौजे कुसूर गावामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कुसूर तालुका फलटण जिल्हा सातारा या भूमीमध्ये चालू असलेला हा भगवंताचा नामयज्ञ सोहळा गेली 43 वर्ष झालं होतो. या 43वे वर्ष आणि त्यातील ही आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली ते आदरणीय हरिभक्तीपरायण येळे महाराज असतील व ज्यांचं आजचं सौजन्य आहे ते असणारे श्री गणेश आप्पा नुरटी महाराष्ट्र पोलीस. तदनंतर अधिक भानुदास नुरटी विस्तार अधिकारी सागर संजय येळे डायनामिक्स डेअरी या समस्त सौजन्यदात्यांकडून व कार्यकर्ते सप्ताह कमिटी यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत सेवेसाठी उपस्थित तुम्ही महिला वर्ग पुरुष वर्ग आलेले या गावहून बाहेर गावून पांडुरंगाचे संत महात्म्यांचे निष्ठावंत भक्त तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण अनिकेत महाराज ठोंबरे आळंदीकर असतील. तदनंतर गायनाचे साथ करण्याकरता हरिभक्तीपरायण आपल्या भागाचं वैभव हरिभक्तीपरायण संतोष महाराज माने असतील. तदनंतर हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज मिरासे असतील ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी मृदंगाची साथ केली. हरिभक्तीपरायण माझे जिवलग मित्र गुरुबंधू माऊली महाराज कोरडे सुंदर अशी या ठिकाणी मृदंगाची साथ करतात. त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना आपल्या गावचं समस्त भजनी मंडळ निष्ठावंत वारकरी मंडळ चौबदार मामा असतील विनेकरे बाबा असतील हार्मोनियम वादक सुंदर सर्वांची साथ आहे. सुंदर समर्पक साऊंड सिस्टीम महत्त्वाचं ते ध्यानात ठेवा. तुमच्या चरणी नतमस्तक होत असताना झालेले कीर्तन जर परत पाहावंसं वाटलं बाबा आता गुलदगड बुवाचं कीर्तन आवडलं परत ऐकावं पैसे देण्यापेक्षा फिरून ते ऐका. हां तसं कर चाल ना ऐका मला वाटते संत बाळूमामा नाही का बाळूमामांच्या नावाने चालू असलेला यूट्यूब चॅनल या महाराज तुमच्या चरणी नतमस्तक होत असताना सर्व आमच्या माता भगिनी उभा आहेत ही लहान लेकरं तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक ह्या ग्रामदेवता चरणी दंडवत गुरुवर्याच्या चरणी दंडवत सकल संत महात्मे मायबाप श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी दंडवत वाणीला आरंभ विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करत असताना नामाचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. अभंग तुकोबरायांचा 4 चरणाचा आहे. नामपर प्रकरणातील आहे आणि दिवस 3रा आहे. 3ऱ्या दिवसाला अनुसरून संतपर किंवा नामपर कशाही बोललं तरी चालतं पण नामपर प्रकरणाचा अभंग घेतलेला आहे. नामपर प्रकरणात त्या अभंगामध्ये तुकोबराया तुम्हाला नामाचं महत्त्व प्रतिपादन करतात. आपल्याकडे बरोबर 1 तास राहील आहे. 1 तास उरला श्रीराम महाराजाची गीता
हां, त्यामुळे 1 तास आपल्याला चिंतन गोड करायचंय. फक्त तुम्ही हृदयाचं कान करून ऐका. आज तुम्हाला देव कळेल आणि देवाचं नाव कळेल. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबऱ्यांचा 4 चरणाचा. आता लक्ष देऊन ऐकायचं. अभंगात प्रवेश करायचा. प्रस्तावनीत शास्त्र शुद्ध पद्धतीनं 3 वर्ग. बारकाने ऐकायचं बरं का. आता कीर्तन चालू झालं पाहुणं. कीर्तन चालू झालंय. तुम्हाला मग इतक्या वाढून काय चाललं होतं. अभंगाची प्रस्तावना होती. या अभंगामध्ये प्रवेश 3 वर्ग. देव, संत आणि माणूस. आजच्या कीर्तनात आपल्याला फक्त देव आणि संत हे 2च वर्ग पाहिजे. माणसाचं काय बघायचं नाही. का तर कीर्तन काय वरी सरदाचं हाय वय बोलायचं. कीर्तन ह्या मामांचं नाही. हा हे सप्ताहामध्ये कीर्तन आहे. त्यामुळं अभंगामध्ये 2 वर्ग आपल्याला पाहिजे. देव आणि संत. देव जाऊन आणावा लागला आणि संत या विश्वामध्ये स्वतः आली. देव आणावा लागला कारण आहे धर्माचे रक्षण करणे, पाखंड खंडन किंवा धर्म रक्षावया अवतारकीशी. आपल्या पाळीशी भक्तजना जाजावी. या भूतलावरती अधर्म वाढतो, ग्लानी हानी संकट बाधा येते, पाप वाढतं, पुण्य कमी होतं. माणूस माणसासोबत माणसासारखा वागेन असा झाला की पृथ्वीला पापाचं ओझं सहन होत नाही. मग पृथ्वी माता गायीचं रूप घेते आणि ब्रह्मदेवाच्या दाराजवळ उभा राहते. ए ब्रह्मदेवा, भगवंता तुम्हा अवताराला यावं लागलं. ब्रह्मदेव म्हणले पृथ्वी माता अवताराला आलो असतो पण अवतार घ्यायचा कळत नाही. मग म्हणले तुम्हाला कळतं काय. ब्रह्मदेवाने सांगितले हे बघा माझ्यापासून या जगाची निर्मिती आहे. लक्ष देऊन ऐका आता सगळ्यांनी. आपल्या सगळ्याचा जन्म हा ब्रह्मदेवापासून या. आपल्या सगळ्याचं पालन पोषण विष्णू करतायत आणि आपल्याला घेऊन जायचं काम शंकराकडे. कुणाकडं. 3 देवानं 3 खाती वाटून घेतले. ध्यानात ठेवा. तिथून उठल्या महादेवाच्या दारात उभा. महादेव म्हटले आले तसं चहा पाणी करा, वाटत तर जेवा आणि महागारी निघून जा. तुम्हाला इथं काहीच मिळणार नाही त्यांना बरं का. हा म्हणले का हो. नाही म्हणले मला अवतार घ्यायचा कळत नाही. मग तुम्हाला कळतं काय. महादेवानं सांगितलं मला फक्त माणसं मारायचं कळतं. का तर महादेवाकडे कुठलं खातं या माणसं उचलायचं. का तर भगवान शंकर हा स्मशानाचा राजा आहे. भगवान शंकर हा भूतांचा राजा आहे. भगवान शंकर आघोरी विद्येचा राजा आहे. नवे नवे तो महाकाल आहे. विठाला विठाला. तिथून उठल्या पुन्हा विष्णुनारायणाच्या दरबारात उभा. भगवान विष्णुनारायणाच्या दारात जाताना विष्णूच्या पेन अडवलं. विष्णूचा पिये कोण. पाये लक्ष्मीचे हाती म्हणून येते का कुळती. म्हणजे विष्णूचे पिये म्हणजे लक्ष्मी मातेला विनवणी केली. विष्णूच्या दारात गेल्या. भगवान विष्णुनारायण पालन पोषण करते होते. नाईला जास्त अवताराला यावं लागलं आणि अवताराला येऊन 28 युग अक्षय नावाची विटया आणि त्या विटेच्या तुकड्यावरती उभा राहून तो जगाचा कारभार जगाचा संसार पाहतो. या प्रश्न असा आहे मनाने आला का जाऊन आणावा लागला. आणि याला रूपा बळी करुणी खळी हरिदाशी येत नाही. त्याला जाऊन आणावं लागतं. लक्ष द्या. आणावं लागतं देवाला आणि स्वतः येतात संत. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात. बहुतेक त्यांनाच संत म्हणतात. येताना येतो म्हणतात आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक आणि जाताना आम्ही जातो आमच्या गावा किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. येताना येतो म्हणाले जाताना जातो म्हणाले. का तर काळावर सत्ता आहे. आजपर्यंत काळावर कधी कुणाला सत्ता गाजवल्या नाही. संत सोडले तर कुणालाच गाजवता आली नाही. जन्म मरण निसर्ग ह्या 3 गोष्टी कधी कुणाच्या हातात नाही. महाराज जन्म मरण आमच्या हातात नाही. आहा डोक्यातून काढा. माणूस म्हणून जन्माला मुख्य शास्त्रानं 3 सोहळा पाडला. आपले किती बाबा परा हो किती रे 3. पहिला सोहळा जन्माचा, दुसरा सोहळा लग्नाचा आणि तिसरा सोहळा मरणाचा. किती झालं 3. पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा. पाहुणा त्यातला एखादा सोहळा हुकी होता येतो. बऱ्याच जणांचा हुकला पण त्याला पर्याय नाही. चला हा या मुद्द्या. पण जन्माचा आणि मरणाचा सोहळा हुकता येत नाही. जन्माला मरणार त्रिकालबादी सत्य. पण संत जन्माच्या पुढचे, मरणाच्या पुढचे आणि निसर्गाच्या पुढचे. महाराज जन्म मरण आमच्या हातात नाही हे आम्हाला माहिती आहे. पण निसर्ग बी आमच्या हातात नाही. आहा आहा. हवामान खातं सुद्धा नुसता अंदाजच लावतं या. ते सांगू शकत नाही कुसुर गावात पाऊस पडेल म्हणून. आहा आहा. निसर्ग कुणाच्या हातात नाही. लांब कशाला पाठीमागच्या महिन्यात मान्य करावं लागलं. निसर्ग आमच्या हातात नाही. निसर्ग जर आमच्या हातात असता तर त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये महापूर येऊन गोरगरिबांची घरं असे आम्ही पाण्यात जाऊ दिली नसती. गोरगरिबांच्या जनावरांची 40 जनावरांची दावण अशी पाण्यामध्ये फुगून मरून दिली नसती जनावर आम्ही. गोरगरिबांची ही दिवाळी अशीच पाण्यात वाहत जाऊ दिली नसते आम्ही. निसर्ग आमच्या हातात नाही. पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी आमच्या त्या बारामती शेजारीचा काटेवाडीचा कॅनल फुटून बरोबर 16 गावं आम्ही पाण्यात बुडून दिली नसती. कुणाच्या हातात आहे निसर्ग. अजिबात नाही. कुणाच्या हातात निसर्ग नाही. पण संत जन्माच्या मरणाच्या आणि निसर्गाच्या पुढचे. कारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संतापशी. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ 3 काळावर सत्ता संताची. म्हणून जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी. तू क्या घरी राबत तशी तुकाराम तुकाराम द्याल तेवढी प्रमाण करू. काळावर सत्ता संताने मिळवली. अशा अधिकारी संपन्न संत या विश्वामध्ये आले. येत असताना बुडते हे जन नदी खवी डोळा येतो बळबळा म्हणून. बुडत चाललेलं हे जग साधू संताला पाहुलं नाही रे. अवतार घेतला. तुम्हा आम्हाला मोक्षाची वाट, पुण्याची वाट, भक्तीची वाट दाखवली. म्हणून मार्ग दावणी गेली आधी किंवा गेली दिगंबर ईश्वर विभूती. संत आली
त्या पाठीमागं आणखी एक कारण आहे खोल आणि मूळ जर कारण कोणतं असेल तर ऐका या गावामध्ये नाम सप्ताह होतो या संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी माऊलीच्या वाटेवर राहणारे आपण लोक या माऊली महाराज ऐकून जा ह्या माऊलीच्या वाटेवर राहणारे आपण लोक भाग्यवान लोक या माऊली ह्या वाटेतून गेले जगाची माऊली या वाटेतून गेली या भूमीतून गेली नवे नवे तुमच्या आमच्या गावाचं सार्थक केलं संत गावात आली सप्ताह होतो या त्या पाठीमागं कारण आहे किंवा संत येण्याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे काय उदराया जना जडा जीवा उदराया जना जडा देवा विकोजा उदराया जना जडा जीवा उदराया जना जडा जीवा अवतार तुम्हा कराया कारण अवतार तुम्हा कराया कारण अवतार तुम्हा कराया कारण अवतार तुम्हा कराया कारण पाठीमागचे एक कारण आहे उद्धराया जन जड जीवा तुम्हामा सामान्य जनाचा जडाचा उद्धार करण्याकरता संत आले संतांनी आल्यानंतर केलं काय वाढवलं सुख वाढवली भक्ती वाढवला भाव वाढवला धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार केला नवे नवे तुम्हाला देवापशी पोहोचवलं तुम्हाला मोक्षाची पुण्याची भक्तीची वाट संतांनी दाखवली म्हणजे नेमकं काल काय आम्हाला संतांनी सांगितलं ज्या करता जन्माला ते करा ओठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता चुकावी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन संतांनी आम्हाला सावध केलं आणि देवापशी पोहोचवलं आजच्या कीर्तनात संत कळाले आता संतांनी काय केलं देवापशी पोहोचवलं आणि आजच्या कीर्तनात आपल्याला देवापर्यंत पोहोचायचं आणि देवाच्या नामाचं महत्त्व पाहायचं महाराज संतांनी आम्हाला देवापर्यंत पोहोचवलं हो संतांनी देव सांगितला हो संतांनी देवाचं नाव सांगितलं हो नाव सांगितलं म्हणजे नेमकं काय केलं एक दिवशी झालं असं बघा निवृत्तीनाथ दादाला ज्ञानोबरायांनी प्रश्न केला होता दादा तुम्ही सांगता मला रोज देवाचं नाव घ्यायला देवाच्या नावाने जीवनाचा उद्धार होतोय देहाचं सार्थक होतं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत हे बघा जास्त काय सांगू नका सोपं सांगा तुम्ही म्हणता देवाचं नाव घ्या आज सोपं करून सांगा रोज देवाचं नाव घ्यायला लावताय कीर्तनात सांगा देवाचं नाव किती मोठं गगनावनी वाढ नाम आहे गगनावनी नाम आहे गगनावनी वाढ नाम आहे गगनावनी वाढ नाम आहे ज्ञानदेव कीर्तीची काळ गगनावनी वाढ नाम माऊली वर बघ जिथपर्यंत तुम्हाला हा माऊली वर बघ जिथपर्यंत आभाळ दिसतं या जिथपर्यंत गगन दिसतं या त्यापेक्षा सुद्धा मोठं देवाचं नाव या गगनाहुनी वाढ नाम आहे जगात सगळ्यात मोठं देवाचं नाव महाराज तुम्ही सांगितलं आम्हाला जगात सगळ्यात मोठं देवाचं नाव आहे हो मग देवाच्या नावाने होतं काय नामे चितारेले कोट्यानं कोटी आज आपल्याला फक्त नाव पाहायचं बरं का लक्ष देऊन ऐकलं तर कळलं महाराज देवाच्या नावाने कोटीनं कोटींचा उद्धार झाला हो अवे जड जीवांचा उद्धार होतोय संताच्या देवाच्या नावाने आपलं काय घेऊन बसला सगळ्याला मला वाटतं रामायणातला प्रसंग माहिती आहे ज्यावेळी मारुतराया श्रीराम प्रभूला पुढं नेण्याकरता ते असणारा महासागर पार करत होते त्यावेळी पार करण्याकरता प्रत्येक दगडावरती राम 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 नाव टाकायचे आणि दगड पाण्यात टाकायचे दगड पाण्यात टाकल्यानंतर दगड तरत होता हे सगळ्याला माहिती आहे बरोबर का नाही तरला का नाही दगड का तर राम नामाची ताकद तेवढी मोठी नामावर जर सांगायचं झालं तर आपल्या वारकड्याचा उघडा मंत्र कुठला आहे हो रामकृष्ण हरी
उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा किंवा बाबाजी आपुली सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. सगळ्यात सोपा मंत्र जर कुठला असेल तर रामकृष्ण हरी हा वारकऱ्याचा उघडा मंत्र. राम आचरणात आणायचा, कृष्णाचा विचार करायचा आणि उद्धारासाठी आज हरीचा उच्चार करायचा. राम का आचरणात आणायचा? एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. तसा राम आचरणात आणायचा, कृष्ण आचरणात आणायचा नाही. कृष्णाचा फक्त विचार करायचा. ऐक चल काल या दिवशी तुम्ही आता कृष्णाचा फक्त विचार का तर कृष्णासारखं जमणारच नाही आपल्याला. 16,108 केलते त्यानं एकाने असं हा चला हा नाही सोपं नाही बाबा कृष्ण होणं अजिबात नाही. कृष्ण विचारात आणा आणि उद्धारासाठी हरीचा उच्चार करा. राम नामाची ताकद आहे का गड्या. रामाच्या नामाने दगड तरली होती. मला वाटतं मी बहुतेक पाठीमागं सांगून गेलो होतो. हा त्या राम नामाच्या नामाने दगड तरली होती. रावणाने विचार केला होता रामाचा तरतोय माझा तरला पाहिजे. आता रावण काय सामान्य नव्हता बरं का. रावण 9 ग्रहाच्या पायऱ्या करून चरायचा आणि मग सिंहासनावरती जाऊन आरूढ व्हायचा. 33 कोटी देव बंदिस्त खाण्यात होते. नवे चंद्र इंद्र तारे सगळे देव त्याच्या ताब्यात होते. असताना सुद्धा सगळं देव बंदिस्त खाण्यात. 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू. मतदानाला उभा राहिला तर बिनविरोधच गडी येणार. साई ना त्याची होती वाक्य सगळी. एवढा विशाल रावण, एवढा जागीरदार रावण. 7 कोटी सोन्याची घरं होती त्याची. किती हो? 7 कोटी सोन्याची घरं. एका घराला 3 चौकटी आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं रावणाच्या. कवडी सोबत घेऊन गेला नाही. ह्यावरनं एवढंच विचार करायचा. आपण कुठं आपला पत्रा घेऊन बसला. हा महाराज ऐकून जागड्या. एवढा श्रीमंत रावण झाला असं रावणाला लहर आली. राजाला कधी लहरील सांगता येत नाही, ध्यानात ठेवा. तो राजाच होता ना. किती केलं तर लहर आली. विचार केला त्या रामाचा दगड तरतोय माझा तरला पाहिजे. रावण नाव टाकलं, दगड पाण्यात टाकणार. मंदोदरी पत्नी धावत आली म्हणे अहो काय करताया. तो राम आहे जगाचा मालक आहे, जगाचा चालक आहे, अख्या विश्वाचा ब्रह्मांड नायक आहे. त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. अहो झाडाचं पान सुद्धा त्याच्याशिवाय हलत नाही. दगड काय घेऊन बसला, काय बी तरतया, तुमच्या नामाने दगड तरणार नाही. रावण म्हणला हे बघ बाय तरुण दाखवणार. नामाची ताकद आहे का. रावण नाव टाकला आणि दगड पाण्यात पडू दे की जोरात. हा दगड पाण्यात. जसा दगड पाण्यात टाकला तसा दगड तरला. तुम्ही म्हणताल बुवा असं कसं. याचं कारण आहे का. दगड पाण्यात टाकताना रावणाने दगडाला सांगितलं हे बघ दगडा, ए बघ दगडा, ऐक बाबा, ए दगडा ऐक. जर तू नाही तरला तर तुला रामाची शपथ आहे असं सांगितलं. म्हणून रावण नावाचा दगड सुद्धा तरला. एवढी जर ताकद तारिले पाषाण हे महिमान नामाच. महाराज नामाची ताकद एवढी मोठी. नामानं दगड सुद्धा तरली होती. कळालं का. राम नामाची ताकद किती मोठी. राम नाम काय घ्यायला होतोय का. उघडा म्हणतं राम चालू आहे. आता नामावरच अख्खं कीर्तन करायचं आपल्याला. राम नामाची ताकद सांगितली. बरं रामाचं नाव आज कीर्तनातून आपल्याला घ्यायला होतं. तुकाराम महाराज यात नवल काय. बरं रामाचं नाव तुम्ही आम्ही घेतो यात काय नवल. रामाचं नाव तुम्ही आम्ही घेतो यात काय नवल. देवानं सुद्धा घेतलं. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्री राम जय राम तारी बाजू. हा हा श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. सगळ्यांनी ताळी वाजवा. हाताने ताळी मुखाने राम सगळ्यांनी भजन करा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
भजन करी महादेव देव भजन करी राम पूजे सदा शिव राम पूजे सदा शिव भजन करी महादेव भजन करी महाराज रामाचं नाव तुम्ही आम्ही घेतोय यात काय नवल ऐकून जा ह्या रामाचं नाव कोणी घेतलं या भजन करी महादेव श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम कुणी नाव घेतलंय श्रीरामाचं म्हणजे श्रीराम महाराजाचं नाही बरं का नाही देवाचं मूळ देवाचं नाव कोणी घेतलं या बघा ते आमचं पुण्य आमच्यामुळं तुमचं पुण्य वाढतंय काय म्हणला बुवा तुम्ही नाव मारचाल हाक मारचाल श्रीराम बुवा नाव मारताय हाक मारताय मला पण नाव कोणाचं येतंय हो कोणाचं येतंय पुण्य कसं वाढलं पाहिजे हे घरातल्या माय मावल्याला कळलं पाहिजे नावं चांगली ठेवा आजीबाला एखाद्या बी जुन्या आताच्या पोरांची नावं घ्यायची ना लिहून देतो हा तर त्याला 17 जोडाक्षर जोडले ती मुद्दा या महाराज नामाच्या नामाने दगड तरली रामाचं नाव देव घेतो यात नवल नाही बाबा संत घेता यात नवल नाही देवाच्या देवानं नाम घ्यावं आपल्याला घ्यावं लागल नामाची ताकद कळाली काय का नाम किती मोठं या गगनाहुनी वाढ जगात सगळ्यात मोठा देवाचं नाव या तसा जगात सगळ्यात मोठा देव या सगळ्यात मोठा देव महिला मंडळ पुढे बघा बरं सगळ्या कुसूरच्या माई मावल्या अशा पुढे बघा पटापटा पुढे बघा खरं सांगा सणाला तुम्ही पोळ्या करता आहे का नाही स्वतःला खायला करता ती केवढी देवाला करता ती केवढी पटलं गड्या म्हणा आता शिक पटलं आम्हाला हा स्वतःला करता तेवढी तर तव्यात बसत ना एवढी असते आणि देवाला नैवेद्य लय शुद्ध होतं निवद असतो आपल्याकडं तुम्ही समजता तुम्ही समजता तेवढा बारका देव नाही ऐकून जा देव किती मोठा आहे आज नामावरून देवावर पाहायचे आपल्याला झालं असं लक्ष्मी मातेचा विवाह भगवान विष्णूशी होता सगळ्या देवाला निमंत्रण चंद्र इंद्र तारे 33 कोटी देवाली सगळ्याला निमंत्रण आता लक्ष्मी माता पहिली मुलगी समुद्राची अनेकांची झाली त्याचा विस्तार मोठा आहे पण पहिली मुलगी समुद्राची सगळ्याला निमंत्रण समुद्राला सांगितलं नाही समुद्र रागवली म्हणजे गड्या माझ्या लेकीचं लग्न मला न सांगता होते राग आला पण माहिती नव्हतं त्यांना सगळं देव आलं आता लग्न काही क्षणात लागणार पण तिथं नारद आली नारद कसे तू बाबा नारद कसा या कळीचा नारद प्रत्येक गावात का होईना एकतरी नारद असतोच प्रत्येक घरात का होईना एकतरी नारद असतो म्हणणाराने आपापला बघून घ्या नारदाने विचार केला सगळं देव घेता दिसतात पण समुद्र कुठं दिसना दावत गेला समुद्र देवा म्हणे काय कळालं का म्हणे का हो तुमच्या मुलीचं लग्न लागते नाही म्हणे मला सांगता होऊ शकत नाही न सांगता अहो म्हणले काय विचार करत आहे थाटात लक्ष्मीचं लग्न लागतं या समुद्राला राग आला अड्या माझ्या लेकीचं लग्न मला न सांगता होतं या रागवला चौतळा लाल बंद झाला समुद्र बरं समुद्र काय बार काय कहू तो कॅनल नाही वडा नाही फाटा नाही सगळं जगातलं शेवटी पाणी जाऊन नदीने मिळतं त्याला म्हणतात समुद्र महासागर कळलं का तो महासागर रागवला चौतळा लाल बंद झाला आणि लग्नाच्या दिशेने निघाला आता लग्न बी ती काही साधन होतं आमच्यासारखं नव्हतं सकाळी दामदम दुपारी टामटुमन संध्याकाळी सामसू दिवसात लग्न लागतंय आता अर्ध्या तासातच लगेच बाबा पहिल्या काळामध्ये 10 दिवस लग्न चालत होती लक्ष्मीचं लग्न भगवान त्या असणाऱ्या विष्णूशी आता विष्णुनारायण देव आणावा लागला बरं का देणार ठेवा त्याचं लग्न आमच्यासारखं नव्हतं ते जगाच्या मालकाचं लग्न होतं या पंढरपुरात हो पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत पंढरपुरात हो पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत सोन्याचं बाशिंग देवात लागत राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर राजा भीमकाची होती पत्रिका दिल्या देशोदेशावर पत्रिका दिल्या देशोदेशावर पत्रिका दिल्या देशोदेशावर पत्रिका दिली देशोदेशावर काही जोडव्याला होती नवलात साधत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत
महाराज जगाच्या मालकाचं लग्न मोठ्या थाटात लागणार होतं. आता तुम्ही वारकरी उभा राहिला, तुम्ही म्हणसाल बुवा कुठल्या ग्रंथातलं प्रमाण काढलं? सोन्याचं बाशिंग देवाचं लग्न कुठल्या संतांनी लिहिलंय? ऐकून जा पाहून. मी अधिकारी व्यक्तीच्या मुखातलं वाक्य या. देवाचा अधिकार कार्य व्यक्त करणारं गीत असेल, संताचा अधिकार कार्य भाव व्यक्त करणारं गीत असेल तर ते कीर्तनात हमखास घ्यावं. म्हणजे इथं काय बी म्हणा, फक्त देवाचं म्हणा. इथं काय चालत नाही, पिक्चरची गाणी जी सगळीकडे चालली ते इथं चालत नाही. इथं काय बी म्हणा, देवाचं म्हणा. मोठ्या थाटात देवाचं लग्न लागणार, तेवढ्या समुद्र धावत गेले. सगळ्या देवानं लांबनं बघितलं कडे समुद्र आले. आता एका ह्याच्या रागाच्या भरामध्ये लालबुंद झालेला समुद्र, एका लाटात कुठं आपण जाईल कळायचं नाही, म्हणून सगळं देव आपापल्या ताकदीनुसार उडून गेले, पळून गेले, निघून गेले. पण ते असणारे भगवान विष्णू तिथून हल्ले नाही. मी सांगतोय का देव किती मोठा. झालं काय, देवानं काय केलं ऐकून जा. देवानं फक्त हाताचा एक केस उपटला. काय केलं बाबा? हाताचा एक केस उपटला आणि एवढा भरदार वेगाने धावत येणारा समुद्र. ऐका रे बाबा, एवढ्या भरदार वेगाने धावत येणारा समुद्र महासागर देवाने एका केसाच्या जाग्यावर मावून घेतला. विचार करा देव किती मोठा. विडल विडल महाराज. अरे एवढा भरदार वेगाने येणारा समुद्र तो काय बारका नाही, बादलीभर पाणी नाही ते घेऊन जायला. जगातलं सगळ्यात मोठं पाणी जिथं जाऊन मिळतं समुद्र महासागर एका केसाच्या जाग्यावर मावून घेतला. मग विचार करा देव किती मोठा. बारका आहे का देव महिला मंडळ? हाय का बारका? तुम्ही नाराज ना कोणी माझ्यावर? चेहरा का असं केलं ते? अख्ख्या कीर्तनात काय बोलू नका, फक्त होय म्हणा नाही म्हणा. डावा उजवा कुठला तरी सोडा, पण कवल सोडा म्हणजे मला अवस्थानी आहे, दुसरं काय नाही. हा दुसरं काय नाही. बोला. हा देव आहे का नाही मोठा? आता लय मोठा आहे का नाही आजीबाई? मग आता पोळी केवढी करायची? पटलं गाडी? आता आपल्या अख्ख्या सातारा जिल्ह्याचा एरिया धरला तरी देवाला पोळी पुरायची नाही. तुम्ही समजता तेवढा बारका देव नाही महाराज. जेवढा मोठा आमचा देव या तेवढं मोठं त्याचं गगनाहुनी वाढ नाम आहे. जगात सगळ्यात मोठा देव, सगळ्यात मोठं त्याचं नाव घ्यावं लागेल का? हो घ्यावं लागेल आणि त्याला शरण जावंच लागेल. काय जावं लागेल त्याचं कारण आहे, आपण जीव म्हणून जन्माला आलोय, देवाला शरण जावं लागतं. पुढं बघा, समजा डोंगरावर पाऊस पडला, पलीकडं माऊली बोर राहते ते डोंगर आहेत अलीकडे नाही का तुमच्या इथं, डोंबळवाडी इकडं आणि तुमचं गाव विठ्ठलवाडी इकडं आणि तिथं डोंगर आहेत बरोबर का नाही माऊली बुवा? डोंगरावर मुसळधार पाऊस पडला, लई पाऊस पडला डोंगरावर, आणि मग डोंगरावरचं पाणी डोंगरावर थांबतं, बरोबर आहे का? डोंगरावाची बाई लय पाऊस पडल्यावर डोंगरावलं पाणी डोंगरावरच थांबतं, बरोबर का नाही? ते पाणी कुठे येतं? नाल्यानं असं वड्याला जातं, वड्याचं नदीला जातं आणि नदीचं शेवटी समुद्राला जातं. ऐका आता, पाण्याची देवता समुद्र, अग्नीची देवता सूर्य आणि जीवाची देवता देव. पाणी कुठं पडू द्या समुद्राला जाऊन मिळावं लागतं, अग्नी कुठं पेटवा सूर्याकडे निघावं लागतं, जीव म्हणून कुठंही जन्माला या देवाला शरण जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल पाणी जगात कुठं जरी पडलं शेवटी देवता त्याची समुद्राला जाऊन मिळावं लागतं. अग्नी कुठेही पेटवा अग्नीची देवता सूर्यवर निघावं लागतं. महिला मंडळ घरी जा, समजा तुम्ही दिवा लावा, देवाचा समोर दिवा, अग्नीची ज्योत कुठं निघते? अशी वर जाते का उलटी खाली जाते? वर जाते. आता दिवाळी चालू आहे, घरी जा एखादी पंथी लावा, अग्नीची ज्योत कुठे निघते वाजीबाई? बघा बाबा तुम्ही बारकाईने, अग्नी ही देवता अशी या, तुम्ही अग्नी कुठं बी पेटवा, काही बी पेटवा, असं अग्नीची ज्योत वर निघत. थांबा काय बी पेटवा म्हणजे रान पेटवायचा चालेल एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी वाक्य खाली अंडरलाईन, चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही काही पेटवा अग्नीची ज्योत वर निघणार. महिला मंडळ घरी जा, समजा तुम्ही स्वयंपाकाला बसला, चूल पेटवली, चुलीला तुम्ही जाळ घातला, वरती तवा ठेवला, जलद गतीनं गरम होणारं इंधन फक्त लोखंड या, तो तवा ठेवला तुम्ही, आता स्वयंपाकाला बसला, समजा तुम्ही चुलीला जाळ, थांबा सगळं खरं पण कुसूर गावात चुली आहेत त्या का? इथनं झोप करू द्या म्हणजे मला पुढचं कळलं. हाय त्या गाव चुली? हां लय भाग्यवान गाव आहे तुमचं. मामा त्या दिवशी ते बारामतीत गेलो एका पोराला म्हणलं बाबा इथं चूल कुठं मिळते? ते म्हणला बुवा चूल म्हणजे काय असतं? इथनं झोप आहे म्हणजे आताच्या लेकरांना चुलीच माहीत नाही, म्हणून मी म्हणलं चूल आहे का नाही तुमच्या गावात. तसं बघायचं झालं का नाही, निघला विषय म्हणून 2 मिनिटं विषयांतर करतो. पहिला काळात आणि आता काळ जमीन आसमानाचा फरक आहे. पहिल्या काळामध्ये ह्यांच्या घरामध्ये सगळं होतं, आता सगळी साधनं निघून गेली म्हणून माणसाचं आयुष्य कमी झालं. 10 वर्षाच्या लेकराला हार्ट अटॅक या. खाणं चांगलं नाही, राहणं चांगलं नाही, पिणं चांगलं नाही. पहिल्या काळात लोक खात होती चांगलं, राहत होती चांगलं, पेत होती चांगलं, पाणी चांगलं पित होते, खात होते चांगलं, पेत होते, राहत होते. त्यामुळे पहिल्या काळातले लोक 100 वर्ष जगायचे. आता सगळं हायब्रिड निघलं. पहिल्या काळात ह्यांच्या घरामध्ये जातं होतं, पाठ होता वरवंटा, जातं
ते जातच नाव त्याचं जाताना जात सुद्धा म्हणून गेलं नाही, बिनबोबाट निघून गेला नाही जात. बघा तुम्ही ती उघड लागणार टायमेला बी भाड्यानं आणावं लागते, त्याला बी पर्याय नाही. जात निघून गेलं. घरामध्ये पाठ होता, वरवंटा होता, बरोबर का नाही, चिमणी होती, एक काटवट होती, बरोबर का नाही तुमच्या घरामध्ये, बरोबर का नाही, सगळ्या गोष्टी होत्या. पण सगळं निघून गेलं. कधीपासून माहिती का, जेव्हापासून त्या वरुट्यानं घरामध्ये चिमणी आणली का नाही, जाळ झाला सगळ्या जुन्या गोष्टी काय राहिले नाहीत आमच्या घरात. सगळं निघून गेलं. हो बघा तुम्ही, पहिल्या काळामध्ये आजीबाई तुमच्या घरामध्ये चूल होती, हे का नाही, चूल राहिली नाही पहिल्या काळातली. चुलीला जर तुम्ही जाळ घातला तर अग्नीची ज्योत वर निघायची. तुम्ही स्वयंपाकाला बसायचा, मोहर काटवट होती, काटवट लाकडी आठवते का, घरात होती का नाही तुमच्या माहेरला आठवायची बाई, काटवट लाकडी, त्या काटवडीला 2 कान होतं का नाही, कानावर पाय ठेवायचं, मग तुम्ही भाकऱ्या करत होता, हे का नाही. आता काटवट गेली घरात काय आली, लोखंडी. म्हणाले भारी शब्द वाटतो, शब्द कुणा काढला ते गावाय पाहिजे, काय नेमका अर्थच त्याचा लागणार, परात. बरं चला, हा घरात परात आली तुमच्या आजीबाई, बरोबर का नाही. परातीला असं 2 कान येतं, आहेत का नाही घरात, परातीला 2 कान आणि कानावर पाय ठेवायचं, मग भाकऱ्या करायच्या, बरोबर का नाही. कोसूरच्या आजीबाई, महिला मंडळ, घरात परातीला 2 कान आहेत का, आजी घरात परातीला 2 कान नाहीत वय, मग सून पाय कुठं ठेवती, पटलं गड्या आम्हाला, असलं सांगा म्हणा आम्हाला, मग आम्ही 12 वाजता बसतोय. कुठं आहे तर पायाजी बाय. संतोष महाराज त्या दिवशी एक जोडीदार मला म्हणला, बाबा आमच्या घरी च्या प्यायला चला, आमच्या घरी जेवायला चला. म्हणला माझ्या बायकोच्या हाताला लई चव आहे. त्याला म्हणला, अरे शंकर पाळ्या, तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, तुझ्या बायकोच्या, तुम्ही म्हणून घ्या, मी नाही म्हणत. निघून गेलो. आता निम पाय आमचं त्या परातीत आहे हो, त्यामुळं निघून गेलं ते. असं पहिल्या काळातलं काय राहिलं नाही. पहिल्या काळामध्ये पाठ होता, वरवंटा होता, सगळं होतं. समजा तुम्ही चुलीला जाळ घालाय बसला आजीबाई, मोर अशी काटवट या, पहिला काळ आठवा फक्त. चुलीला जर जाळ घातला तर अग्नीची ज्योत अशी वर येऊन तव्याला लागायची का उलटी खाली जमिनीत जायची. तवा आठवतोय का, तवा होता बघा, तवा होता, काय होता, तवा होता, काय होता, तवा होता, काय होता, चालू दे रातभर म्हणा असं. त्या काळामध्ये तवा होता, तव्याला जाळ लागायचा, बरोबर का नाही आजीबाई. आता अग्नी कुठं वर निघतोय, समजा मला एवढंच सांगायचं, कुठं बी पेटवावर निघावं लागतं या मुद्द्यावर. समजा आता लाईट गेली, नाही जाणार पण गेली, आणि माझ्या हातामध्ये मेणबत्ती आहे आजीबाई. आता ही मेणबत्ती मी पेटवली, मेणबत्तीची ज्योत कुठं निघते, या वर निघते का नाही. बरं पाहुणं माझ्यासारख्या खोटवाडाने ती उलटी धरली, आता नाही वर निघायची, आता वरच नाही निघली पाहिजे, तरी बी वर निघणार होय का हो. त्याचं कारण आहे, अग्नी कुठंही पेटवा आणि कसाही पेटवा, त्याला असं वरच निघावं लागतं. कारण अग्नीची देवता सूर्य, पाणी कुठं पडू द्या, समुद्राला जाऊन मिळावं लागतं. अग्नी कुठं पेटवा, सूर्याकडे निघावं लागतं. आणि जीव म्हणून कुठंही जन्माला या, देवाकडं जावंच लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. तर महाराज जात असताना करावं काय लागलं, देवाकडे जायला तुकाराम महाराजांनी मार्ग सांगितलं. ज्यावेळी देहूगावामध्ये कीर्तन चालायचे का नाही, त्यावेळी तुकाराम महाराजांनी हा मार्ग तुम्हाला दाखवून दिला. त्या काळामध्ये देहूगावात कीर्तन, म्हणजे ज्यावेळी तुकाराम महाराज कीर्तन करत नव्हते. आता हो जो अभंग लिहिलाय का नाही तुकाराम महाराजांनी नामपर, त्याच्या पाठीमागचं काहीतरी कारण होतं. संताचा अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या कविता नाही, ध्यानात ठेवा, ते सुचल्या म्हणून रचल्या. संतांचं कुठलं बी अभंग असू द्या, काहीतरी पूर्वपीठिका आहे, काहीतरी कारण आहे, काहीतरी घडलं, काहीतरी झालं, काहीतरी पाहिलं म्हणून संतांनी अभंग लिहिलं. उग कुठलाच अभंग लिहिलं नाही. माऊली बुवा अलीकडे म्हणतात सुंदरते ध्यान म्हणजे माणसं गोळा करायचा अभंग आहे, गोळा करायचा अभंग लिहिलाय अजिबात नाही. आजचा जो अभंग जर बघायचा तर तुकाराम महाराजांनी लिहिला, त्या पाठीमागं कारण होतं. झालं काय, देहूगावामध्ये कीर्तन चालायची, प्रत्येक एकादशीला देहूगावामध्ये कीर्तनाची परंपरा. त्यावेळी तुकाराम महाराज काही कीर्तन करत नव्हते, बाहेर गावून कीर्तनकार बोलवावे लागायचे. एखाद्या वेळेस एखाद्या कीर्तनकाराला तारीख दिली की कीर्तनकार येत नसायचे, म्हणजे वाढवून मिळालं म्हणून जात नसायचे, ध्यानात ठेवा. ते काय 2025चा काळ नव्हता बुवा, म्हणजे काहीतरी अडचण. हे बघा, आम्ही कीर्तनकार जरी असलो तर त्याआधी एक माणूस आहे. माऊली बुवा आपण रोज ह्यांच्या समाजाच्या पुढे कीर्तनकार पक्वाजे म्हणून दिसतोय, पण आम्हाला सुद्धा आमचं आयुष्य आहे बाबा. कीर्तनकार म्हणजे काय रोजच कीर्तन असं नाही, आम्ही माणूस आहे, अडचणी येतात बाबा. काय अडचणी आले कीर्तन करायला जाता येत नाही. बरं घरी अडचण असली तिकडं जावं तर माणूस म्हणतो या घरी काय घडलं बाबा तिकडं जातोय. बरं तिकडं यावं तर तिकडचे म्हणतात घरी काय घडतंय बाबा पैशाच्या, त्यानं मरावं का. कीर्तनकार होणं पण आहे. संतोष महाराज आग बंद पांढरा पोशाख घाला, लोक त्याच्याकडे बघत नाही, पण फक्त थोडा डाग पडू देत त्याच्यावर. सगळ्याचं ध्यान कुठं आहे, डागाव आहे का ना. सोपं नाही कीर्तन करावं नाही, इथं बाबा लय जपावं लागतंय. ऐकून जा. महाराज एखाद्या कीर्तनकाराला तारीख दिली, येत नसायची, मग गावची परंपरा बंद पडायची ना. मग गावची पंच कमिटी एकत्रित आली, म्हणे आजपर्यंत आपण तुकाराम महाराजांना लय त्रास दिला, एवढा त्रास दिला तरी तुकाराम महाराजांनी चांगला मार्ग सोडला नाही. गावची पंच कमिटी तुकाराम महाराजांपाशी गेली, तुकोबराय आजपर्यंत आम्ही तुम्हाला त्रास दिला, माफ करा, आमची विनंती या. एखाद्या कीर्तनकाराला तारीख दिली ती येत नाही, गावची परंपरा बंद पडते, आमची अशी इच्छा या
तुम्ही कीर्तन करावं. म्हणजे तुकाराम महाराजांपाशी गेले त्यावेळी तुकाराम महाराज काय असं एकटं बसले होते, पण असं काही नुसतं बसले नव्हते, नामस्मरण चालू होतं. माझी मज झाली अनावर वाचा, रात्रंदिवस भजनच करायचे हो तुकाराम महाराज. दुसरा मार्गच नव्हता त्यांच्याकडे. सगळ्यात सोपा मार्ग धरलेला देवाचं नाव. कधी जरी तुकाराम महाराज बसलं का असं एकटं बसायचं, एकटं एकांतात नेहमी बसायचं आणि एकांतात बसून मनाला बडबड करायची. येणार जाणारे लोक म्हणायचे बहुतेक ते आपल्याकडं बघा सहज म्हणे, एखादा माणूस जर एकटा बसून मनाला बडबड करायला लागला की त्याला काय म्हणतात, येड आहे नाही तर खोळा, एवढंच म्हणतात, दुसरं काय ते येड्यावानी बडाबडा करतोय. तुकाराम महाराज एकटं बडबड करायचं. पण एक आहे बरं का, तुकाराम महाराज एकटं बडबड करायचं. तुकाराम महाराज देवासोबत बोलायचं. अलीकडच्या काळामध्ये आम्ही सुद्धा मनालाच एकटं बडबड करत बसतोय. फरक एवढाच आहे, पाहुणं आमच्या कानात काहीतरी असतं. काय म्हणतात रे पोरांनो त्याला, हेडफोन, अजून एक नाव आहे त्याला, ब्ल्यूटूथ म्हणतात, अजून एक नवीन नाव आलं या, इयरबड्स म्हणतात. ध्यानात बरोबर. चला आता तसं म्हणायचं झालं तर ध्यानात ठेवा, हे कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचं नाही. माऊली बुवा सध्याच्या काळात माणसाला माणसात आणण्याचं साधन हे कीर्तन या. मोबाईल ही गोष्ट अशी या, मोबाईल जेवढा चांगला वापरचाल तितका उंचीला नेतो आणि मोबाईल जेवढा वाईट वापरचा तितका मातीत घालतो. वापरणं आपल्या हातामध्ये. आणि मोबाईलमुळे माणसात माणूस राहिला नाही. तुमच्या काळात तुम्ही आठवा तुमचा काळ किती होता, रात्र गप्पा चालायच्या, मोबाईल नव्हत्या तेव्हा. अलीकडच्या काळात माणसात माणूस ठेवला नाही ह्या मोबाईलमुळे. लांब कशाला मला वाटते, त्या माळशिरस तालुक्यामध्ये सुळपावण्याच्यात बहीण दिली. झाला असं एक दिवशी बहिण दाजी आमच्या घरी आली. दाजी सोप्यावर बसली. तासभर दाजी मामा असं मोबाईलमध्ये बघत होतं. मी दाजीच्या तोंडाकडे दाजी मोबाईलमध्ये, मी दाजीच्या तोंडाकडे दाजी मोबाईलमध्ये. राग आला. म्हणून वाटत होतं मला, तुझ्यासारखं मोबाईल आमच्या इकडे भंगारवाला वापरतो, पण आपली बहीण आहे त्याच्यात. पर्याय ना काय बोलता आता, पर्याय ना. दोन्ही कंट मला इकडं आड तिकडं वीर झालं. काय बोलू नाही बाबा. एक तासभर झालं आणि 1 तासाने मग दाजीनं माझ्याकडे बघितलं. माझं मन असं सुपासारखं झालं. आनंद झाला. माऊली बुवा वाटलं गाडी आता दाजी विचारतील, बुवा कसे चाललेत कीर्तन, कॉलेज, गुरं ढोरं, शेतीवाडी, काहीतरी विचारते म्हणून लय आनंद झाला मला. 1 तासभर आमचं दाजी मोबाईलमध्ये बघत होतो. 1 तासानं माझ्याकडे बघितलं दाजीनं आणि 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघून माझा मेहुणा मला म्हणला, चपट्या पिनाचा चार्जर आहे का हो? ते बुवा कीर्तन करणार तर तिकडं मातीच जा, पण चपट्या पिनाचा चार्जर आहे का? म्हणजे मला सांगू द्या, माणसात माणूस ठेवला नाही हो ह्या मोबाईलमुळं. पहिल्या काळात बाबा जर तुम्ही पारा बसला का नाही, रात्र गप्पा चालत होत्या तुमच्या. अलीकडच्या काळात आम्ही पोरं सुद्धा पारा बसतो, एकाचं बी एकाकडे लक्ष नाही, सगळ्याचं लक्ष मोबाईलमध्ये. ऐकून जा, मोबाईल जेवढा चांगला तेवढा वाईट आहे. आपण एकटं मनाला बडबड करतोय, कानात काहीतरी या. तू कोबरा एकटं मनाला बडबड करायची. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, मरण माझे मरून गेले मज केले अमर. हा असताना लिहिला का वैकुंठाला गेल्या? असताना मग असताना कुठं म्हणता येतोय मी मेलो या? ज्यावेळी स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहता हा देह भगवंतमय होतो, त्याच वेळी म्हणता येतं मरण माझे मरून गेले. आता तुम्ही पहा म्हणला, पण आम्हाला बी पाव वाटतं तुम्ही म्हणायला लागले. पर्याय नाही. चला महाराज, मरणाआधी राहिलो मरोणी. मरणाच्या आधी मरण्याकरता स्वतःचा देह भगवंताला समर्पण करावा लागतो. तुकोबरायापाशी गाव गेलं. तुकाराम महाराज एकटं भजन करत होते. ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या पशी छत्रपती शिवाजी महाराज गेले त्यावेळी सुद्धा तुकाराम महाराज एकटं भजन करत होते. तुकाराम महाराजांचं कीर्तन आवडलं होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचं ताट दिलं. तुकाराम महाराजांनी घेतलं नाही, नको म्हणले मला याची गरज नाही. मग शिवाजी महाराजाला वाटलं गड्या बहुतेक तुकाराम महाराज माणसात घेत नसतील म्हणून तुकाराम महाराज या डोंगरावर भजन करत होते का नाही. तिथं तुकोबरायांच्या पुढे शिवाजी महाराज गेले. 7.5 किलो सोन्याची परात आणि त्यामध्ये 32 किलो सोनं ठेवलं. किती? 7.5 किलो सोन्याची परात या आणि त्यामध्ये 32 किलो सोनं, 39.5 किलो सोनं तुकाराम महाराजांच्या पुढं होतं. आणि तुकाराम महाराज एकटंच होतं. बुवा एकटं शब्दाव का बरं देताय हो?
त्याचं कारण या माणूस एकटा असताना जसा वागतो तो त्याचा खरा स्वभाव असतो. बाबा चार चौकात येताना कोणी बी मुखवटाच घालून येतं या. पाया पडून सांगतो, तुम्ही लोकांतात असताना कसं वागता त्यापेक्षा एकांतात असताना कसं वागता हे विटेवरच्या मालकाला आवडतं देण्यात ठेवा. एकांतात असताना चांगलं वागायचं शिका. लोकांतात काय कोणी बी वागतंय की तुकाराम महाराज एकटं होताना एवढं सोनं पुढं या. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाला म्हणले तुकोबराय सोनं घ्या. शिवाजी महाराजाला तुकोबराय म्हटले शोभा तुम्ही आणलेलं सोनं तुमचे रवित्य धन ते मज मृतिके सम. हे सोनं माती मला समान याची गरज नाही होतं ते जगाला देऊन टाकलं. बाबा 527 एकर जमीन होती तुकाराम महाराजांच्या घरी. बैलगाडी भरून इंद्रायच्या डोहामध्ये कर्जाच्या भया बुडवल्या आणि अनेक गोरगरिबांना कर्जमुक्त करणारं जगातलं पहिलं सरकार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. एवढी श्रीमंती होती, एवढी जहागिरी. बरं स्वतःच्या घरी होतं यात काय नवल. तुकाराम महाराजांच्या घरी 527 एकर जमीन या आणि सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. ऐकतं का गडी किती 527 एकर जमीन आणि सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. पाहून आमचा एकरच असतो तो बी कारखाना जाळल्याशिवाय निहत नाही तरी बी आम्ही छाती काढून चालतोय. आज तुकाराम महाराजाला किती गौरव पाहिजे. एवढं होतं ते जगाला देऊन टाकलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं सोनं घेतलं नाही. गाव अख्खं पुढं आलं. तुकोबराया आजपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टीचा त्याग केला, देवाला देह समर्पण केला. आमची विनंती आहे तुम्ही कीर्तन करावं. तुकोबराय म्हणले कीर्तन करावं एवढा अधिकार आहे वे माझा. कोण म्हणतं या तुकाराम महाराज काय कीर्तन करावं एवढा अधिकार आहे वे माझा. मला परवानगी नाही म्हणे. मग परवानगी करण्याकरता काय लागावं. ते म्हणले मला देवानं जर सांगितलं तर मी कीर्तन करेल. ते काय आमच्यासारखं होतं तेव्हा ते काय देवानं सांगितलं तर. रात्रीचा दृष्टांत भगवान पांडुरंग परमात्म्यानं दिला. तेव्हापासून तुकोबराय कीर्तन करू लागली. कीर्तन करत असताना झालं असं कीर्तन चालू झालं. रोज प्रत्येक एकादशीला कीर्तन व्हायचं. एक दिवशी कीर्तन चालू झालं आणि कीर्तनामध्ये 2 तरणी बांड पोरं येऊन बसली. तरणी बांड पोरं म्हणा आम्हाला जड जाते आज थोडं का तर आमच्या 5वीलाच हाफ तिकीटं पुजले ती. आनंद वाटतो. इथं गावातली सगळी तरणी बांड पोरं पाठीमाग बसले. एकदा जोरदार टाळ्या गावातल्या पोरांसाठी वाजल्या. सोपं नाही. तरण्या पोरांनी कीर्तनात येणं ही आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आहे बाबा ध्यानात ठेवा. तरणी बांड 2 पोरं येऊन कीर्तनात बसली आणि त्यांचा प्रश्न होता तुकाराम महाराजाला. ते रामकृष्णारी नामाचं भजन झालं, रूपाचा अभंग झाला, रामकृष्णारी भजन झालं. आता तुकाराम महाराज अभंग घेणार. तेवढ्यात कीर्तनातल्या पोरांना प्रश्न पडला. एक दुसऱ्याला असा खुणवायचा. म्हणला विचार केला का तू. ते म्हणला नाही गाड्या मला बेहा वाटतंय तू विचार. ते म्हणला मी विचारलं असतं पण जात दुई तोंडी असते. बघा कळलं तर. ते म्हणला असं विचारलं की असं सांगताना असं विचारलं की तसं. म्हणला जाळ होऊ दे आपण काही विचारत नाही तू विचार नाही तर राहू दे. ते पण दुसरा म्हणला गाड्या नको गाड्या पटकी नाही सर आपला 11 वाजत आले ते. मग ते काय झालं पटकीन उभं राहिला. म्हणला तुकोबराय ऐका तुम्ही रोज कीर्तनातून काय नवीन नवीन सांगता. आजच्या कीर्तनात आम्हाला असं काहीतरी सांगा. माझा प्रश्न असा आहे जगात सुख कुठं या. काय प्रश्न केला त्यानं जगात सुख कुठं या. मग त्यावेळी तुकोबराय सांगू लागले देवा हो ऐका रे लेकरा सुख कुठं या. कबीरदास महाराज सांगतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोणी नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया. जगात सुखिया असं कोणी नाही. सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वता एवढी. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. संत सद्गुरू बाळूमामांच्या भाकणुकीमध्ये सांगितलं या पापाचा डोंगर झाला या आणि पुण्याच्या दोरीवरती तरला या. म्हणजे दोरी एवढं पुण्य या आणि डोंगरा एवढं पाप झालं या. जगात बघल तिकडं दुःख आणि दुःख या. ऐका रे बाबा जगात सुख असं कुठं नाही पण हा एक ठिकाण आहे जिथं सुख या नवे त्यो सुख या. कोण सुखरूपायचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका किंवा सर्व सुखाच्या घर बाप रखुमा देवीचा वर म्हणजे पांडुरंग परमात्मा. जगात सुख फक्त त्याच्यापाशी आहे. तुझे पाय सुख सर्व आहे. जगात सगळ्यात मोठं सुख त्याच्या शरणात आहे. मग सुख जर पाहिजे असेल तर त्याला शरण जावं लागेल. तुकोबराय म्हटले हो. मग महाराज सोपं सांगा देवाला शरण जाण्यासाठी करावं काय लागेल. तुकाराम महाराज म्हणले देवाला शरण जाण्यासाठी 4 मार्ग आहेत. 5वा म्हणताल तर अजिबात नाही. किती मार्ग मामा 4 मार्ग. पहिला मार्ग ज्ञान, दुसरा योग, तिसरा कर्म आणि 4था भक्ती. ज्ञान मार्ग देवाकडे जाण्यासाठी आहे पण ज्ञान आलं की गर्व येतो आणि गर्वाचे घर गर्वाने जाता येईल वय देवापाशी. तिथं नम्र झाला भूतातेने देवाच्या दारात नम्रतेने जगावं लागतं. हे सप्ताह हे मंदिर हे कशासाठी असतात. नम्रतेने जगा हे शिकवण्यासाठी. मला वाटतं या जेवढे काय संत आहेत त्यांनी एकच शिकवण दिली नम्रतेने जगा. संताची शिकवण एक आहे. कीर्तन कशासाठी आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा ईशाचा. झाले गेलं जाऊ द्या आणि इथून पुढे तुम्ही सावध व्हा. नीतिमतीने जगा, प्रामाणिकपणाने जगा, इमानदारीने जगा. कुणाला फसवून जगू नका, कुणाला लुबाडून जगू नका, गोरगरिबांच्या मानाम रुगळून जगू नका, कोण्या गरीबाचं पैसे बुडवू नका. त्याच्या दारात बैल होऊन राबावं लागत
जसा कराल तसं भराल. हा नियतीचा फिराय, कधी कोणावर फिरेल सांगता येत नाही, म्हणून झुकून चाला हे शिकवण्यासाठी कीर्तन आहे. दुसरं काहीच कारण नाही. नम्रतेने जगा आणि चांगलं जगा हे शिकवण्यासाठी कीर्तन. तुकोबारायांनी सांगू लागले, बाबा हो ऐका, पहिला मार्ग आहे ज्ञान. ज्ञानाने देवापाशी जाता येतं, पण ज्ञान आला की गर्व येतो. सहसा ज्ञानी माणूस गर्व असतो, 10तला एखादा नसतो. पुन्हा वाक्य नीट ऐका, वाक्य खाली अंडरलाईन. 10तलं कुठल्याही क्षेत्रातला माणूस हुशार असू द्या, 10तला एखादा नम्र असतो, नाहीतर सहसा ज्ञानी माणूस हा फुगीरच असतो. कीर्तनकारासारखी फुगीर जात नाही. आपल्यातच राहू द्या, दे ना ठेवा, फोटो नका. बघा तुम्ही ज्ञानी माणूस असला, मी ह्याच्या आधी बी म्हणलं 10तला एखादा नसू बी शकतो. मला वाटते महाराज स्वतः कीर्तन करतात. भागात कुठं बी नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन असू द्या, महाराज कुठल्याही गोष्टीचा स्वार्थ न ठेवता कीर्तनकार हे घरीच कीर्तनकार ठेवून येतात आणि गायक म्हणून इथे येतात. हे कळलं पाहिजे. नम्रतेने जगलं तर टिकून माणूस राहतोय. बाबा ऐका, नम्रतेने जावं लागतं, मग गर्व येतोय. कधी ज्ञान आलं की मग ज्ञानाने देवापाशी जात येतात. दुसरा मार्ग या योग. योग सांगतो, भुकेल्या भूक खावी, तहानल्या तहान प्यावे. समजा सगळ्याला भूक लागली, आता समजा फक्त भूक लागली का नाही, आता भूकच खाऊन टाकायची, परत लागलीच नाही पाहिजे. बारा आलाच माणसं मारा गावात माणसं. तहान लागली का नाही, तहानच पिऊन टाकायची, परत लागलीच नाही पाहिजे. आहे का सोपं? हा योग कठीण आहे. तिसरा मार्ग कर्म. कर्म बांधून ठेवतं, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजली मिळायची किती. माऊली बाबा बहुतेक वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणलं की ह्या प्रमाणाशिवाय पूर्णच होणार नाही. लिहा घेऊन, कुठलं? केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजली मिळायची किती. हे प्रमाण किती बारकाने ऐकतं मला माहित नाही, पण ह्या प्रमाणामध्ये 5 क्रियापद येते. किती? 5. केले, झाले, आले, उपजले आणि मेले. विस्तार मोठा इथं वरी सरत नाही या मुद्द्या. हा कर्म बांधून ठेवतं या. कर्म झाला. चौथा मार्ग भक्ती. भक्ती हा सोपा मार्ग, देवापाशी नेतो. ज्ञानाची जोड तुम्ही भक्तीची जोड ज्ञानाला लावा, अहंकार निघून जातो. भक्तीची जोड योगाला लावा, कठीण तर राहत नाही. भक्तीची जोड कर्माला लावा, कर्माची बंधनं तुटतात. आणखी खोल. ज्ञानाने म्हणाल तुम्ही देवापाशी जाल, योगाने म्हणाल तुम्ही देवापाशी जाल, कर्माने म्हणाल तुम्ही देवापाशी जाल. पण भक्ती असा मार्ग या, जगाचा मालक आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही. ताकद भक्तीची या, ही ताकद भक्तीची या. सगळ्यात सोपा मार्ग. जर भक्ती असेल तर आम्हाला भक्ती करावी लागेल. हो, पण महाराज तुमच्या वारकरी संप्रदायानं भक्तीचं सुद्धा 9 प्रकार पाडलं. नवविधा काही बोलले अजा भक्ती द्यावी माझी हाती संत. हे बघा, तुमचं 9 प्रकार काय आम्हाला कळणार नाही. आम्ही कुसूरचे लोक आहे, साधीवादी लोक आहे, कष्ट करून जगणारे लोक आहे. तुमच्या वारकरीतलं लय कळत नाही, संप्रदायातलं कळत नाही. आलायच्या एवढ्या लांबनं तर जास्त काय सांगू नका, सोपं सांगा. हे बघा, सगळ्यात सोपं सांगा, एकच भक्ती सांगा. मग एक भक्ती सगळ्यात सोपी. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे काल परवाची. चुकलं काय हो? लय चुकलं म्हणा. हा, काल परवाची नाही, जन्माची बी नाही. जन्मांतरीची पापं जाळण्याची ताकद नामामध्ये. ते नाम आम्हाला घ्यावं लागेल. हो महाराज, तुम्ही सांगता देवाचं नाव घ्यायला, पण तुम्ही रात्रंदिवस म्हणताय आम्हाला जमत नाही. तुकोबाराय म्हटले, ऐका बाबा, नाही तुम्हाला रात्रंदिवस देवाचं नाव घेता येईल तर कधी बी घ्या. महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा देवाचं नाव घेतलं. महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला जेव्हा आठवल तेव्हा ते देवाचं नाव घेतलं. महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर आम्ही उठाउठी देवाचं नाव घेतलं, फायदा. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता पुढे घ्या. उठी होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बाधा गाली, लाभ बाधा गाली, ऐसा लाभ बाधा गाली. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, जर तुम्ही सतत मुखानं पांडुरंगाचं नाव घेतलं, जर
तुमच्या मनाला येईल तेव्हा तुम्ही देवाचं नाव घेत राहाल. फायदा एक, नाम घेता उटा उटी होय संसाराची तुटी. अभंगाच्या प्रथम चरणात तुकाराम महाराजांनी सांगितलं. आता हे बघा, अभंगाचं प्रथम चरण सुटलं बरोबर 1.5 तासानं. अभंगाला चरण किती आहे ते बाबा? 4. एक चरण सुटाय किती तास गेला? 1.5 तास. राहिले ती किती? चालू दे मनावर रातभर तुझा काकडाच करून जा म्हणावं नाही ते निघलाय नेम निघायच पाहिजे असं या महाराज ऐकून जागड्या. आम्हाला नाम घ्यावं लागलं. फायदा होय संसाराची तुटी. ते घेऊन करायचं काय? ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. दुसरा मार्ग नामापरते साधन नाही जे तू करशी आणि काही. दुसरा मार्ग नाही. सगळ्या सोपा जर नामाव तुम्ही बोलताय, नाम सांगताय. हे बघा, जास्त काय सांगू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही देवाचं नाव घेतलं. तुम्ही सांगता देवाचं नाव घेतलं जीवनाचा उद्धार होतो, देहाचं सार्थक होतं, वैकुंठाची वाट मोकळी होते. जास्त काय सांगू नका. 12 वाजून गेल्या. माणसं तोंडा 11च आहे ना काही वरी सरतच आठवते. चला या महाराज 11 वाजून गेल्या. हे बघा, जास्त काय सांगू नका. 11 वाजत आल्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही देवाचं नाव घेऊ. 11 वाजत आल्या. सांगताय देवाचं नाव घेतल्यावर जीवनाचा उद्धार, देहाचं सार्थक, वैकुंठाची वाट मोकळी होते. जास्त सांगू नका. सोपं सांगा. मरायच्या आधी आम्ही तुमच्या देवाचं नाव घ्यायचं कसं? सर्वांना विनंती आहे. टाळी वाजवली का सगळ्यांनी? होय म्हणा, नाही म्हणा, काहीतरी पटकन. डावा उजवा पटकन. हा, महिला मंडळ खाली बसलेली. टाळी वाजवली कावाची? होय ना. मुखानं नाम घेतला की इकडं गडी पोरा हो माग घेतलं का? हाताने टाळी वाजवली का? आजीबाई मुखाने नाम घेतलं का? आता तुम्ही स्वर्गात जाणार. म्हणजे मेल याव पुढेच आहे का? तुम्हाला महाराज कुण्या बोलावलाय येळे पाहुण्यावर लोड यायचा. हा महाराज माझी कुठली बी कीर्तन आहे का? सप्ताची, तळावरची, श्राद्धाची बुवा पुरावा दिल्याशिवाय कधीच काय बोलत नाही कुठल्याच कीर्तनात. पुरावा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखिला किंवा ऐसा कोणी ऐकिला. भगवंताचं नाव घेणारा माणूस जीवनात कधीच वाया जात नाही. म्हणून या कुसूरच्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 43वे वर्षे गेले. 42 वर्ष सप्ताह करताय आणि हे 43वे वर्ष आहे. त्यानिमित्त ज्याने कुणी कीर्तनात हातानं टाळी आणि नामपर प्रकरणात त्या अभंगामध्ये ज्यानं नाम घेतलं त्याची स्वर्गाची वाट मोकळी झाली. हा माझा नाही संताचा पुरावा. अशा गोड प्रेमानं देवाचं नाव घ्या. का तर संत आली, देव आली आपल्याला सावध कराय. ओठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या धनधारा पुत्र जन. संत आले, तुम्हा मला सावध केलं. सावध करून ज्ञानोबराया, तुकोबराया, संत बाळूमामा, नाथ बाबा सगळ्या संतांनी एक काम केलं. तुम्हा मला सावध केलं पण लोकांनी काय ऐकलं नाही. म्हणून तर संताला म्हणावं लागलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं टाळी वाजवा. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं. टाळी वाजवा सर्वांनी. टाळी महिला मंडळ हाताने टाळी मुखाने नाम. जो सोहळा कुसूर गावात चालू तो स्वर्गात सुद्धा नाही. सर्वांनी टाळी वाजवायच्या. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा आमचं काय बा जाईल. शकुन 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 सांगा बया आली माई माझं नाव. शकुन सांगा बया आली माई माझं नाव. आवाज शकुन सांगा बया आली माई माझं नाव. शकुन सांगा बया आली माई माझं
आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो हो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो बोला ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो महाराज हा ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा बोला गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हाती गाठी घोंगरा पाटी हाती गाठी घोंगरा पाटी धनगर मोठा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणीवडी डोंगरात राखी तो मेंढर अरे बाळू मामा काढतो या बाळू मामा काढतो या पायाचा काटा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा लागली आता उलग उमटला पाऊलग लागली आता उलग उमटला पाऊलग मामा तुम्ही येणं केलं हो मामा तुम्ही येणं केलं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं लागली आता उलग उमटला पाऊलग लागली आता उलग उमटला पाऊलग मामा तुम्ही येणं केलं हो मामा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लईच भाषा हे लईच निराळी अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलत बंगाली 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 रे बाबा बोलत बंगाली बंगाली बाबा बोलत बंगाली 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 दादा गुरु मच्छिंद्रनाथ सागरमगिरी पर्वतात हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ सागरमगिरी पर्वतात त्यांची भाषा हे लईच निराळी त्यांची भाषा हे लईच निराळी अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलत बंगाली 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 रे बाबा बोलत बंगाली बंगाली बाबा बोलत बंगाली 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 पिंगळा माधवरी बोल बोलित देता पिंगळा माधवरी पिंगळा माधवरी बोलत देता पिंगळा माधवरी पिंगळा माधवरी बोल बोलित देता पिंगळा माधवरी पिंगळा माधवरी बोलत देता पिंगळा माधवरी गायक वादक आणि साऊंड सिस्टीम आल्यासाठी जोरदार टाळी वाजवा सरांनी
हा खेळ एकट्याचा म्हणून मेळ मिळवा. अशा गोड प्रेमानं देवाचं नाव घेऊन जीवनाचा उद्धार करा. हे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं, ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं. झालं असं लोकांनी काय संताचं ऐकलं नाही म्हणून तर तुकोबरायला हाकारोनी म्हणजे हात वर करून सांगावं लागलं. तुकोबरायांनी हात वर केला आणि काय सांगितलं? हाकारोनी सांगे तुका, हाकारोनी सांगे तुका, हाकारोनी सांगे तुका, हाकारोनी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. ऐसा लाभ वादागाठी, 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 ऐसा लाभ वादागाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडणे मिठी, विठ्ठल पायी पडणे मिठी. ऐसा लाभ वादागाठी, 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 ऐसा लाभ वादागाठी. त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही. आणि जो कोणी माझी मनापासून सेवा करतोय ना त्याला मेवा दिल्याशिवाय हे बाळगंगर राहणार नाही. हा शब्द मामाचा या. म्हणून तुम्ही सगळे त्या प्रेमाने मामांची भक्ती करता. आणि मामांचं आणखी एक सांगणं या, जर माझी तुम्ही भक्ती करत असाल, मला मानत असाल तर ऐका. जो मानतोय त्यालाच तो देव आहे बरं का. बाळूमामा देवस्थान असं या, एखाद्या बिचाऱ्याचं केलं तर जीवनाचं सोनं करतो, नाही तर एखाद्याला माणसात न उठवतो असला देव. म्हणजे मी जाहीर सांगतो संतोष महाराज, मी रोज मामांच्या दरबारात कीर्तन करतोय पण मी मामाला भिवून हाया. त्या देवाला जेवढं भिवून राहील तेवढं चांगलं आहे. आता ते देव चांगला बी तेवढा वाईट बी तेवढा. मामाने सांगितलं या, जो मला हाय म्हणतोय त्याने ऐका, जो मला हाय म्हणाल त्याला मी हाय, आणि जो मला नाही म्हणाल त्याला हे बाळू धनगर कधी नाही. हा मामाचा शब्द आहे. आणि त्याही पुढे सांगितलं ऐका, जो मला हाय म्हणतोय त्याने ऐका गड्या, जो माझी मनापासून सेवा करतोय त्याने ऐका. जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा आणि कुठूनही मला हाक मारा. जर मनापासून माझी भक्ती करत असाल तर हा बाळू धनगर तुमच्या टाचाच्या खाली उभा आहे. हा शब्द मामाचा. म्हणून तुम्ही मामाची सेवा करता. पुन्हा एकदा माझी विनंती या, 2 मिनिटं आपण संत सद्गुरू बाळूमामांचं भजन करायचे आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. झाले आपले कीर्तन. सर्वांनी 2 मिनिटं हात वर करा. झाले कीर्तन. हा एक ना एक दिवशी देहाचं सर्पण होणार आहे. समर्पण करा. या असणाऱ्या भगवंताच्या दारात सोनं करून घ्या. सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी शूटिंग काढून घ्या. सर्वांनी मोठ्या प्रेमानं बाळूमामाचं भजन करायचं. सांग बल र सांग बल बाळूमामाचं सांग बल. हा सांग बल र सांग बल बाळूमामाचं सांग बल. सांग बल र सांग बल बाळूमामाचं सांग बल. सांग बल सांग बल बाळूमामाचं सांग बल. भाव भक्तीचा भंडारा वदे, भाव भक्तीचा भंडारा वदे, तुझी सैल कर रे, तुझी सैल कर रे, तुझी सैल कर रे. सांग बल रे सांग बल
मामाचं चांग भले चांग भले चांग भले बाळू मामाचं चांग भले चांग भले रे चांग भले बाळू मामाचं चांग भले चांग भले रे चांग भले बाळू मामाचं चांग भले बाळू मामा चलवले चांग भले बाळू मामा चलवले बाळू मामा चलवले चांग भले चांग भले बाळू मामाचं चांग भले चांग भले चांग भले बाळू मामाचं चांग भले चांग भले चांग भले बाळू मामाचं चांग भले चांग भले बाळू मामाचं चांग भले अशा गोड प्रेमानं देवाचं नाव घेऊन जीवनाचा उद्धार करा. पुन्हा एकदा जास्त वेळ झाला तुमचा वेळ न घेता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्यांच्या माध्यमातून सेवा समस्त सौजन्य दाते असतील नरोटी पाहुणे आणि आमचे येळी महाराज त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना पुन्हा एकदा आलेले तुम्ही सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग या गावाहून बाहेर गावून आलेली तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक. गायनाचार्य मृदंगाचार्य सुंदर साऊंड सिस्टम झालेले कीर्तन पुन्हा पाहावं. मामांच्या नावाने या ठिकाणी चॅनल चालू आहे. दादा तुमचं मनापासून आभार. ताई तुमच्या सर्वांच्या समवेत ही लहान लेकरं उभा आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक. तुम्हा सर्वांच्या चरणी दंडवत. सांगण्यासारखं भरपूर होतं पण माझा एक नियम आहे मला रान उरकत नाही. अरे बे लयाड तसं घेतलं तरी मी नाही राखलं. कसं झालं माहिती आहे का सांगण्यासारखं भरपूर आहे माझ्याकडं पण ते यावर्षी काय जमलं नाही. मी काहीच म्हणलो नाही पुढचं फक्त केला इशारा जाता जाता. हां चला म्हणजे परत आलं तर सांगण्याचा प्रयत्न करील. पण एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक. ह्या ग्रामदैवता चरणी दंडवत गुरुवर्याच्या चरणी दंडवत. तुमचा आयुष्यातला प्रत्येकाचा मी जास्त वेळ घेतला. मला वाटते 15-20 मिनटं जास्त झाली बरोबर का नाही. कुठे गेली सप्ताह कमिटी 15-20 मिनटं जास्त झाली बरं का ध्यानात ठेवा. मी 20 मिनटं कीर्तन वाढवलं या मग आता हो का मी काय बोलेल ह्याला मी जबाबदार. तुम्ही काय समजता त्याला जबाबदार. मला फक्त एवढं म्हणायचं मी 20 मिनटं वाढवलो तुम्ही 20 मिनटं बसला. तुमचं मनापासून आभार. हां चला पुन्हा एकदा सर्वांचा आभार. या ठिकाणी या ग्रामदैवता चरणी दंडवत गुरुवर्याच्या चरणी दंडवत सकल संत महात्मे मायबाप श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी दंडवत. वाणीला पूर्ण विराम. तुकाराम.